ही भाषणं अशी आहेत, केवळ मनोरंजनाकरता ही भाषणं आपण ऐकली तर बरी आहेत. म्हणजे मी तर कधी कधी असं म्हणतो, आपण सिरियल पाहतो ना टीव्हीवर सिरियल, तर त्या सिरियलच्या आधी लिहून येतं यातले सगळे पात्र काल्पनिक आहे, याचं कथानक काल्पनिक आहे, वास्तविकतेशी कुठलाही संबंध नाही आहे, संबंध जुळला तर या ठिकाणी आम्ही जबाबदार नाही आहे. काही दिवसांनी यांच्या भाषणाच्या आधी असंच येणार आहे, हे भाषण काल्पनिक आहे, याचा वस्तुस्थितीशी कुठला संबंध नाही आहे, याच्यावर विश्वास ठेवू नका, ठेवला तर तुमच्या जबाबदारीवर ठेवा, आम्ही तर मनोरंजनाकरता हे भाषण या ठिकाणी दाखवतोय. 50-60 वर्ष या लोकांनीच राज्य केलं हो, 60-60 वर्ष राज्य केलं या महाराष्ट्रात. 15 वर्ष सतत त्यांना सत्ता आपण दिली. काय दिलं या 15 वर्षात, या 60 वर्षात? अनाचार, अत्याचार, दुराचार आणि भ्रष्टाचार, याच्याशिवाय केलं काय? मागच्या 5 वर्षामध्ये या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात ज्या प्रकारे या देशातलं परिवर्तन आपण बघितलं, खऱ्या अर्थानं या देशातल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये जे परिवर्तन मोदीजींनी घडवलं, आज प्रश्न विचारायची माझी इच्छा आहे की तुमचे 60 वर्ष आणि आमचे 60 महिने जरा एकदा तुलना करा. 60 वर्षापेक्षा 60 महिन्यांमध्ये जास्त काम मोदीजींच्या नेतृत्वात या देशामध्ये झालं आहे. बंधू भगिनींनो, गरिबीच्या सोबतची लढाई जी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण लढलो, आज बघा जनधन सारखी योजना मोदीजींनी सुरू केली. 34 कोटी लोकांना जनधनची खाती मिळाली. हे कोण लोक होते? हे असे लोक होते की ते जर कधी बँकेमध्ये गेले तर चपराशी देखील आत घेत नव्हता. त्या लोकांना त्या ठिकाणी बँकेचं खातं मिळालं. आमचे राष्ट्रवादीचे, काँग्रेसचे लोक म्हणायला लागले, खातं मिळालं तर कोणी श्रीमंत होतं का? पण मोदीजींचा विचार वेगळा होता. आपल्याला लक्षात असेल, या देशाचे पंतप्रधान जेव्हा राजीवजी होते, त्यावेळेस राजीवजी असं म्हणाले होते की मी दिल्लीहून जेव्हा 1 रुपया पाठवतो, शेवटच्या माणसापर्यंत 15 पैसे पोहोचतात, 85 पैसे व्यवस्था खाऊन टाकते, 85 पैसे दलाल खाऊन टाकतात, 85 पैसे भ्रष्टाचारात जातात. मोदीजींनी सांगितलं, न खाऊंगा न खाने दूंगा, 1 रुपया दिल्लीहून पाठवील तर बंदा 1 रुपया शेवटच्या माणसाच्या खात्यात जाईल. या जनधनच्या खात्यामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये 80,000 कोटी रुपये मोदीजींच्या माध्यमातून आले. आज तुम्ही बघा, सगळ्या योजना थेट खात्यामध्ये, दुष्काळाचं अनुदान खात्यामध्ये, ड्रीपचं अनुदान खात्यामध्ये, शेतीचं अनुदान खात्यामध्ये, शौचालयाचं अनुदान खात्यामध्ये, घरकुलाचं अनुदान खात्यामध्ये. आता कोणी मध्यस्थ नाही आहे, कोणाकडे चक्रा मारण्याची आवश्यकता नाही आहे. तलाठी नाही, तहसीलदार नाही, प्रांत नाही, आबू नाही, बाबू नाही, टाबू नाही, कोणी मध्यस्थ नाही आहे. आता थेट दिल्लीहून पैसा निघतो, तो शेवटच्या माणसापर्यंत आज पैसा पोहोचतोय. हे परिवर्तन या देशामध्ये जर कोणी केलं तर ते मोदीजींनी करून दाखवलं. आज स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून या ठिकाणी घरोघरी शौचालय झाले. मोदीजी जेव्हा देशाचे पंतप्रधान झाले, या देशामध्ये केवळ 45% लोकांच्या घरी, 45% कुटुंबाकडे केवळ शौचालय होतं. मोदीजींनी 5 वर्षामध्ये 98% कुटुंबामध्ये शौचालय या ठिकाणी तयार केलं. आज उज्ज्वला सारखी योजना आली, 13 कोटी गरिबांच्या घरी गॅस गेला. प्रधानमंत्री आवास योजना आली, कोट्यावधी गरिबांना घरं मिळाली. या ठिकाणी श्रमेव जयते योजना आली की ज्या योजनेच्या माध्यमातून आमचा जो गरीब आहे, आमचा जो पानठेलेवाला आहे, आमचा जो हात ठेलेवाला आहे, आमची घरकाम करणारी बाई आहे, आमचा शेतमजूर आहे, आमचा गवंडी आहे, यांना 3,000 रुपयाची पेन्शन देण्याची योजना ही मोदीजींनी आणली. आज या ठिकाणी आयुष्यमान भारत सारखी योजना आणली. ज्या प्रकारे आमच्या राहुल दादांनी या भागामध्ये हजारो लोकांचे ऑपरेशन केले, आता गरिबाला चिंता करायची आवश्यकता नाही आहे. देशातल्या 50 कोटी लोकांना आयुष्यमान भारतच्या माध्यमातून दरवर्षी 5 लाखापर्यंत, बंधू भगिनींनो, दरवर्षी 5 लाखापर्यंत इलाज मोफत. 50 कोटी लोकांना ऑपरेशन करायचं असेल तर मोफत, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला तर बिल मोफत, ओपीडी असेल तर मोफत, गोळ्या औषधं घ्यायची असतील तरी मोफत.
हे शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं। आज आमचा जो शेतकरी आहे या शेतकऱ्याला थेट मदत देण्याचं काम या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून झालं। बंधू भगिनींनो, इतके वर्ष या भागाचं प्रतिनिधित्व या लोकांनी केलं। अजितदादा पालकमंत्री होते, पण माझा त्यांना सवाल आहे, तुमच्या काळामध्ये शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले आणि आमच्या काळामध्ये याच जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले याचा जर हिशोब केला तर तुमच्या काळात एकूण 15 वर्षातली थेट मदत 389 कोटीची आणि आमच्या काळातली थेट मदत 2090 कोटी रुपयाची, म्हणजे तुमच्या 6 पट मदत या ठिकाणी शेतकऱ्याला आम्ही केली। जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आला त्याला मदत करण्याचं काम आपण केलं। आज या ठिकाणी सिंचनाच्या संदर्भात या महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे काय झालं, मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे। या ठिकाणी कशा प्रकारे तिजोऱ्यांचं सिंचन झालं, या ठिकाणी कशा प्रकारे भ्रष्टाचार झाला, पण मला आनंद वाटतो आज आमचे विजय बापू शिवतरे असतील, आमचे गिरीश महाजन असतील, यांना सिंचन मंत्री केल्यानंतर 32 लाख हेक्टरवरनं केवळ 4 वर्षात 40 लाख हेक्टर सिंचन क्षमता तर झालीच, पण त्याहीपेक्षा महत्वाचं काय आहे, आमच्या कार्यकाळामध्ये आमच्या या मंत्र्यांनी 63% टेंडर हे बिलो दिले, 26% टेंडर हे ऍटपार दिले आणि केवळ 1% टेंडर अभाव गेला, तोही 5%च्या अभाव नाही। 400 कोटी रुपये सिंचनाच्या टेंडरच्या माध्यमातून या ठिकाणी खऱ्या अर्थानं वाचवले। बंधू भगिनींनो, ज्यावेळेस अजितदादा होते त्यांच्या काळातले टेंडर बघा, 40% अभाव, 35% अभाव, 35 40% अभाव टेंडर देऊन या महाराष्ट्राच्या सिंचनाचा पैसा हा शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी जाण्याच्या ऐवजी आपल्या तिजोऱ्यांचं सिंचन करण्याचं काम यांनी या ठिकाणी केलं। आणि म्हणून यांच्याकडनं कुठली अपेक्षा ठेवण्याचं कारण नाही आहे। मी तुम्हाला या निमित्ताने सांगण्याकरता आलो आहे, आज ज्या प्रकारे या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालली आहेत, रस्त्यांची कामं चालली आहेत, धरणांची कामं चालली आहेत, मी तुम्हाला सांगतो जे संभव नव्हतं ते संभव करण्याचं काम हे मोदीजींच्या कार्यकाळात झालं आहे। नामुमकिन को मुमकिन बनाने का काम मोदीजी ने किया है आणि म्हणून आम्ही असं म्हणतो, मोदी है तो मुमकिन है। आता तुम्ही इतके वर्ष वाट पाहिली, आपल्याला पाणी मिळालं नाही, पण आज या सभेमध्ये आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो, या भागामध्ये पाणी आणण्याचं काम देखील आम्हीच करू। बंधू भगिनींनो, ज्यावेळी मी विदर्भात काम करायचो त्यावेळी माझा असा समज होता की बारामतीचा सगळा भाग सुजलाम सुफलाम असेल, सगळीकडे पाणी गेलं असेल, सगळे लोक पाण्याने या ठिकाणी ओले चिंब असतील, पण ज्यावेळेस मी राज्याचं काम सुरू केलं आणि मग या राज्याचा अध्यक्ष झालो, मुख्यमंत्री झालो, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं या भागातल्या लोकांना केवळ मृगजळ मिळालंय, यांना जळ मिळालेलं नाही आहे। जल बारामतीमध्ये आणि मृगजल सुप्यामध्ये अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली। आणि म्हणून आम्ही या ठिकाणी मुळशी धरणाचं पाणी हा मूळ प्रवाह आपल्याला इकडे कसा आणता येईल याकरता समिती तयार केली। राहुल दादांना देखील त्या समितीमध्ये आम्ही ठेवलाय, या ठिकाणी बाळा भेगडेंना समितीमध्ये ठेवलाय। आणि मी तुम्हाला सांगतो, हा जो शिवतरे बापू नावाचा माणूस आहे ना, फार हुशार माणूस आहे, हा राजकारणी नाही आहे, हा इंजिनियर आहे आणि या माणसाला टेक्निकली इतकं समजतं। बापू आज या दोघांसोबत तुम्हाला जबाबदारी देतोय। हे पाणी वळवण्याकरता टाटाशी काय करायचं ते मी पाहिन, पण हे पाणी कशा प्रकारे आणता येईल या संदर्भातली सगळी जबाबदारी ही आता तुम्हाला, राहुल दादांना आणि या ठिकाणी आमच्या बाळाभाऊंना घ्यायची आहे। या समितीचा रिपोर्ट तुम्ही तयार करा आणि मग माझ्यावर सोडा। मी निश्चितपणे हे जे पाणी आहे या ठिकाणी आता टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे की आपण हे पाणी निश्चितपणे या ठिकाणी वापरू शकू आणि या माध्यमातून दौंड असेल, हवेली असेल, बारामती असेल, पुरंदर असेल, इंदापूर असेल, इथपासून सोलापूर जिल्ह्यापर्यंत या ठिकाणी आपल्याला याचा फायदा मिळेल। त्यासोबत
जो नीरा भीमा स्थिरीकरणाचा प्रकल्प आहे, खरं म्हणजे कृष्णा खोऱ्याचं महामंडळ आम्ही तयार केल्यानंतर ह्या नीरा भीमा स्थिरीकरणाचा प्रकल्प 4,000 कोटी रुपयाचा, या प्रकल्पाची संकल्पना 2002 साली आली. 2002 पासनं तर आमचं सरकार येतपर्यंत केवळ 20 कोटी रुपये याच्यावर खर्च झाले. याला कुठलीही त्या ठिकाणी मान्यता देखील मिळाली नाही. पण आता याला आम्ही गती दिली आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, या निमित्ताने आज केंद्र सरकार आपल्या पाठीशी उभा आहे. पूर्वी केंद्र सरकारमधून पैसा मिळत नव्हता, पण आम्हाला या केंद्र सरकारने 25,000 कोटी रुपये या ठिकाणी सिंचनाकरता दिले आहे. आणि आपलं सरकार तुमच्या आशीर्वादानं पुन्हा येणार आहे. आणि मग तुमच्या आशीर्वादानं सरकार आल्यानंतर कांचनताईंना पहिलं काम आम्ही देणार आहोत की जा आणि मोदी साहेबांना सांगा, नीरा भीमा स्थिरीकरणाचा प्रोजेक्ट हा राज्याचा ठेवू नका, तो केंद्राचा प्रोजेक्ट करा आणि सगळे पैसे केंद्र सरकारकडनं द्या. आणि आमची ताई तिथे गेली तर बापाचा आशीर्वाद निश्चित मिळेल आणि मोदी साहेब या प्रकल्पाला केंद्रीय प्रकल्प करतील. याचा पूर्ण पैसा हा केंद्र सरकारकडनं या ठिकाणी आणू आणि खऱ्या अर्थानं या भागामध्ये एक परिवर्तन आपण करून दाखवू. बापूने सांगितलं, नीरा नदीचं पाणी करा नदीमध्ये वळवण्याच्या संदर्भात सगळा अभ्यास या ठिकाणी करून झालेला आहे. मी आपल्याला एक गोष्ट सांगतो, बापू तुम्हाला माहिती आहे, तुम्ही गेल्या 5 वर्षात पाहिलाय आपल्याला कशी ठणठणीत या ठिकाणी तिजोरी दिली होती. एक खडकू तिजोरीमध्ये नव्हता, पण आपण या तिजोरीत केवळ पैसाच आणला नाही, हा पैसा सामान्यांकरता लावला. आणि म्हणून तुम्ही प्रकल्प तयार करा. बापू पैशाची चिंता करू नका. देवेंद्र फडणवीस बसलाय, तो त्याची चिंता करेल. कशाही प्रकारे हे पाणी या ठिकाणी आणलं पाहिजे. जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा याकरता आपण मिळून उभं करू. पण हे पाणी या ठिकाणी आणायचं आहे. आज इंदापूर तालुक्याच्या 22 गावाचा प्रश्न देखील महत्वाचा आहे. त्या ठिकाणी तलाव भरून आपण निश्चितपणे त्या ठिकाणी देखील पाणी देऊ शकतो. मला हा विश्वास आहे बंधू भगिनींनो, मला मनापासून विश्वास आहे. एकदा तुम्ही परिवर्तन या ठिकाणी करा, तुमच्या परिवर्तनाचा आशीर्वाद मिळाला की या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुमच्या मनातली कामं आम्ही करून दाखवू. याचं कारण काय माहिती आहे? तुमच्या मताची किंमत आम्हाला माहिती आहे. अनेक लोकांना असं वाटतं की तुम्ही वेडबिगार आहात. वेडबिगार कुठे जाणार आहेत हे लोक? शेवटी आमच्याच मागे यायचं आहे, हे आम्हालाच मतदान करणार आहे. ज्यांच्या मनामध्ये ही भावना असते ना, आम्ही सावकारण लोक वेडबिगार, ती भावना आता काही लोकांच्या मनात तयार झाली आहे. हे लोक कुठे जाऊ शकतात? शेवटी इकडून तिकडून फिरून आमच्याच पाठीमागे येतील. एकदा ही वेडबिगारी तोडून यांना दाखवा. या लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक महत्वाचं परिवर्तन केलं. हे परिवर्तन काय आहे? हे परिवर्तन असं आहे, पूर्वी राणीच्या पोटी राजा जन्माला यायचा. बाबासाहेबांनी सांगितलं, राजा राणीच्या पोटी जन्माला येणार नाही, राजा मताच्या पेटीतून जन्माला येईल. मताच्या पेटीतून जो जन्म घेईल तोच राजा होईल. एकदा वेडबिगारी सोडून मताच्या पेटीतून एका नव्या राणीला जन्म द्या. बंधू भगिनींनो, आम्ही राजे नाही, आम्ही राणी नाही, आम्ही सेवक आहोत. आमच्या मोदीजींनी सांगितलं, मी या देशाचा प्रधान सेवक आणि प्रधान चौकीदार आहे. आणि म्हणून परिवर्तन या ठिकाणी करा. तुम्ही परिवर्तन द्या, मी पाणी देतो. तुम्ही या ठिकाणी कांचनताईला निवडून द्या, मी तुम्हाला पाणी देतो. बंधू भगिनींनो, या निमित्ताने एवढीच विनंती तुम्हाला करतोय, ही निवडणूक ही जशी या ठिकाणी विकासाची निवडणूक आहे, ही जशी या ठिकाणी समाजाच्या उत्थानाची निवडणूक आहे. मगाशी खऱ्या अर्थानं दादांनी सांगितलं, मग तो मराठा समाजाचा विषय असेल, तो धनगर समाजाचा विषय असेल. धनगर समाजाला राष्ट्रवादींनी आणि काँग्रेसनं किती वर्ष फसवलं, किती वर्ष फसवलं, वर्षानुवर्ष फसवलं. आणि बंधू भगिनींनो, आज ज्यावेळी आम्ही धनगर समाजाला आदिवासीच्या सगळ्या सवलती दिल्या, सगळ्या सवलती दिल्या, हे लोक म्हणतात भाजपवाल्यांनी फसवलं. अरे नालायकांनो, तुम्ही काय केलं एकदा सांगा ना या समाजाकरता.
काय केलं सांगा? केवळ आणि केवळ इतके वर्ष या समाजावर अन्याय तुम्ही केला. आज ज्यावेळी आम्ही या समाजाच्या पाठीशी उभा आहोत त्यावेळी तुम्ही ज्या प्रकारचं वक्तव्य करतायत हा समाज देखील तुम्हाला या ठिकाणी माफ करणार नाही. आणि म्हणून बंधू भगिनींनो, एकीकडे ही आपल्या आशा आकांक्षा अपेक्षाची निवडणूक आहे, पण दुसरीकडे ही दिल्लीची निवडणूक आहे, या देशाची निवडणूक आहे, या देशाच्या अस्मितेची निवडणूक देखील आहे. या देशाचं सरकार निवडायचं आहे, देश कोणाच्या हातात द्यायचा हे आपल्याला ठरवायचं आहे. हा देश कोणाच्या हातात सुरक्षित राहू शकतो हे आपल्याला ठरवायचं आहे. बंधू भगिनींनो, मी तुम्हाला आठवण करून देतो, या महाराष्ट्रामध्ये 2008 साली मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं. काँग्रेसचे मुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे गृहमंत्री, देशामध्ये काँग्रेसचं सरकार होतं. किड्या मुंग्यासारखे आमचे लोक मारून टाकले. काय केलं आमच्या सरकारनं? आमच्या तेव्हाच्या सरकारनं केवळ पाकिस्तानचा निषेध केला, मग पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध केला आणि मग युनायटेड नेशन मध्ये जाऊन भाषण केलं. बघा बघा, तो पाकिस्तान आमच्या बाजूचा देश आमच्याकडे येतो, बॉम्बस्फोट करतो, तुम्ही त्याला रागवा. म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये बंडूनी खंडूला मारायचं आणि खंडूनी बापाकडे जाऊन सांगायचं, बापू बापू मला बंडूनं मारलं, तू बंडूला रागव. अरे 125 कोटीचा देश, पण या 125 कोटीच्या देशाच्या नेतृत्वात हा कणखरपणा नव्हता की उठून उभा राहील आणि सांगेल पाकिस्तान खबरदार, जर माझ्या देशामध्ये येऊन बॉम्बस्फोट कराल तर तुमच्या देशामध्ये घुसून तुम्हाला मारेन. हे सांगण्याची हिम्मत त्या काळामध्ये नव्हती. पण बंधू भगिनींनो, काळ बदलला. 2016 मध्ये या ठिकाणी आपलं सरकार आलं, मोदीजींचं सरकार आलं. त्या ठिकाणी 2014चं सरकार आल्यानंतर 2016 मध्ये उरीमध्ये आतंकवादी घुसले, पाकिस्तानी घुसले, आमच्या सैनिकांना त्यांनी मारलं. मोदीजींनी सैन्याला सांगितलं, माझ्या जवानांच्या रक्ताचं मोल काय आहे हे पाकड्यांना समजलंच पाहिजे. आमचं सैन्य त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये घुसलं, सर्जिकल स्ट्राईक केला, आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले. आणि बंधू भगिनींनो, आमच्या सैनिकांना खर्चटलं देखील नाही. आमचं सैन्य सुखरूप या ठिकाणी परत आलं. यापूर्वी जगात केवळ 2 देश होते. एक देश होता अमेरिका आणि दुसरा होता इस्रायल. या 2 देशांबद्दल बोललं जायचं की या देशाच्या सैनिकाला जर कोणी मारलं तर त्या देशामध्ये घुसून हे देश मारतात. बंधू भगिनींनो, या 2 देशाच्या मालिकेत तिसरा देश मोदी साहेबांनी उभा केला. त्या देशाचं नाव आहे भारत. भारत आणि भारत. बंधू भगिनींनो, या ठिकाणी या देशाच्या सैन्यामध्ये ही ताकद नेहमीच होती. जेव्हा जेव्हा बॉम्बस्फोट व्हायचे, आमचं सैन्य देशाच्या प्रमुखाकडे जाऊन सांगायचं, आम्हाला संधी द्या, आम्हाला या ठिकाणी आदेश द्या. पण देशाचं नेतृत्व सांगायचं, थांबा चर्चा चालू आहे, थांबा चर्चा चालू आहे, तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका. चर्चा चालायची, विस्फोट व्हायचे आणि या देशाचं या ठिकाणी भवितव्य काय होत होतं आपण पाहिलं. पण ज्यावेळी आमची सेना मोदीजींकडे गेली, मोदीजीने सांगितलं, जा आणि घुसा, मी तुमच्या सोबत आहे, काय असेल त्याची जबाबदारी मी स्वीकारेल. आणि या जाबाज सेनेनं ते करून दाखवलं. पण बंधू भगिनींनो, पाकिस्तान कुत्र्याच्या शेपटी सारखा देश, ही कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच. या वाकड्या शेपटीनं पुलवामा मध्ये आमच्या 40 पेक्षा जास्त सीआरपीएफच्या जवानांना त्या ठिकाणी शहीद केलं. मोदीजींनी लष्कर प्रमुखाला बोलवलं, त्यांना सांगितलं, तुम्हाला पूर्ण अधिकार देतो, कधी जायचंय तुम्ही ठरवा, कोणत्या दिवशी जायचंय तुम्ही ठरवा, कसं जायचंय, कुठे जायचंय, किती वाजता जायचंय, तुम्ही ठरवा, मी तुमच्या पाठीशी आहे. या देशाची सेना ही जाबाज सेना आहे. बंधू भगिनींनो, ही थकत नाही, झुकत नाही, विकत नाही, अशा प्रकारची आमची सेना आहे. आमच्या सेनेनं रात्री 3:30 वाजता बालाकोट मध्ये त्या ठिकाणी हवाई हल्ला केला, आतंकवाद्यांचे अड्डे नेस्तनाभूत करून टाकले आणि आमची सेना त्या ठिकाणून परत आली. बंधू भगिनींनो, आमच्या लष्कर प्रमुखानं घोषित केलं की होय, आम्ही बालाकोट मध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांचे अड्डे उडवले. बंधू भगिनींनो, अमेरिकेने मान्य केलं, रशियाने मान्य केलं, चीनने मान्य केलं. पण 2च लोक असे होते
जे म्हणत होते पुरावा द्या पुरावा द्या, कशावरनं झालं? एक होता पाकिस्तान, ज्याची अवस्था अशी होती, अवघड जागेचं दुखणं होतं, सहनही होत नाही आणि सांगता येत नाही, अशी अवस्था ही पाकिस्तानची होती. आणि दुसरे होते हे महाआघाडीचे लोक, राहुल गांधी आणि त्यांच्या सोबतची महाआघाडी. ती महाआघाडी रोज सांगत होती पुरावा द्या पुरावा द्या. अरे मी म्हंटल जर आधी माहिती असतं तुम्ही पुरावा मागणार आहे, तिचे रॉकेट बालासोडवर तुमचा एखादा नेता बांधून सोडला असता की जा आणि त्या ठिकाणी पहा कशा प्रकारे आमच्या सेनेनं शौर्य केलाय. पण बंधू भगिनींनो, मला त्याही पेक्षा वाईट काय वाटतंय, आज काय देशाची स्थिती आहे, काय यांचे जाहीरनामे आहेत. एकीकडे देशाचा सैनिक सीमेवर लढतोय, पाकिस्तानची रोज मुकाबला करतोय, रोज ते आपल्याकडे आतंकवादी पाठवतायत, रोज गोळीबार होतोय, आमचा सैनिक छातीवर गोळी खातोय. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा म्हणतो पाकिस्तानशी युद्ध करू नका, त्याच्याशी चर्चा करा, आम्ही जर निवडून आलो तर पाकिस्तानशी चर्चा करू. मान्य आहे का तुम्हाला? सांगा, पाकिस्तानशी चर्चा मान्य आहे का? अरे त्यांनी आमचे लोक किड्या मुंग्यासारखे मारायचे आणि यांनी सांगायचं पाकिस्तानशी चर्चा करो. चर्चा कशाची करता? अब बुलेट का जवाब बुलेट से मिलेगा. आता जर तुम्ही गोळी चालवली तर भारत एक गोळी चालवेल. तुम्ही आमच्या देशात आलात, तुमच्या देशात घुसून त्या ठिकाणी तुम्हाला मारण्याची क्षमता आमच्या सेनेची आहे. आणि या महाआघाडीचे दुसरे काँग्रेस काय म्हणते आहे, ती तर त्याही पुढे चालली गेली. ती तर असं म्हणते आमचं सरकार आलं, महाआघाडीचं सरकार आलं तर काश्मीर मधनं सैन्य कमी करू, काश्मीर मधल्या सैन्याला दिलेले विशेष अधिकार काढून टाकू. काय अधिकार आहेत? मोठे अधिकार असे कोणते दिले आहेत? दोनच अधिकार आमच्या सैन्याला आहे. एखादा पाकिस्तानी आतंकवादी देशात घुसला तर त्याच ठिकाणी गोळी मारून त्याला मारून टाकण्याचे अधिकार आमच्या सैन्याला आहे. आणि दुसरा अधिकार आमच्या सैन्याला दिलाय, जे पाकिस्तानकडनं पैसे घेऊन आमच्या सैनिकांवर गोठमार करतात त्यांना जेलमध्ये टाकण्याचा अधिकार आमच्या सैन्याला दिलाय. मला सवाल विचारायचा आहे, हे अधिकार का काढून घ्यायचे? बंधू भगिनींनो, उद्या जर यांचं सरकार आलं, यांनी अधिकार काढून घेतले, माझ्या सैनिकाला छातीवर गोळी खावी लागेल पण गोळी मारता येणार नाही. उद्या माझ्या सैनिकाचं, शहीद सैनिकाचं पार्थिव त्याच्या घरी गेल्यानंतर त्याची आई, त्याची पत्नी, त्याचा मुलगा, त्याची मुलगी विचारेल आमचा घरचा माणूस कशामुळे शहीद झाला. आम्ही त्याला काय सांगायचं की तुमच्या या शहीद जवानाला जे अधिकार दिले होते गोळ्या मारण्याचे, ते अधिकार आता सरकारने काढून टाकले आणि त्याला सांगितलं छातीवर गोळ्या खा पण तुला मारता येणार नाही कारण आता तुला विशेष अधिकार नाही आहे. बंधू भगिनींनो, कुठे आपण चाललो आहे हा माझा सवाल आहे. एकीकडे या ठिकाणी सैन्याचे अधिकार काढण्याच्या गोष्टी करतायत, दुसरीकडे ही जी महाआघाडी, पवार साहेब तुम्ही सांगता ना महाआघाडी मी तयार केली, मग हे पाप जर तुमचं असेल तर हे पाप या देशाला परवडणारा नाही आहे. कारण या महाआघाडीचे लोक त्या ठिकाणी म्हणतात काश्मीरमध्ये वेगळा पंतप्रधान असला पाहिजे, या देशाला 2 पंतप्रधान असले पाहिजे. मी त्यांना सांगून देऊ इच्छितो, या देशामध्ये देश स्वतंत्र झाला तेव्हा काश्मीरला वेगळा पंतप्रधान होता, भारताला वेगळा पंतप्रधान होता, पण आमच्या श्यामा प्रसाद मुखर्जींनी नारा दिला एक देश में 2 प्रधान 2 विधान 2 निशान नहीं चलेंगे. ते त्या ठिकाणी काश्मीरमध्ये बिना परमिटचे गेले, लाखो लोक घेऊन गेले, त्यांची हत्या झाली. पण या देशात असा आगडोम उसळला की शेवटी काश्मीर मधल्या पंतप्रधानाचं पद खारिज झालं आणि काश्मीर मधल्या पंतप्रधानाला मुख्यमंत्री म्हणणं सुरू झालं, तिथल्या राष्ट्रपतीला राज्यपाल म्हणणं सुरू झालं. आता महाआघाडीचे लोक पुन्हा त्या ठिकाणी पंतप्रधान करू म्हणतात. बंधू भगिनींनो, ही साधी निवडणूक नाही आहे, ही निवडणूक देशाच्या अस्मितेची निवडणूक आहे. काय म्हणतात हे लोक, आमचं सरकार जर आलं तर आम्ही 124A काढून टाकू. 124A कलम काय आहे? देशद्रोह्यांवर लागणारं कलम. एखाद्यानं देशद्रोह केला तर त्याच्यावर 124A लागतं.
हे या ठिकाणी म्हणतात आम्ही जर निवडून आलो तर 124 काढून टाकू. म्हणजे या देशामध्ये जर एखाद्या व्यक्तीने म्हटलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेलं संविधान हे मला मान्य नाहीये, या ठिकाणी मी ते जाळून टाकेल, तर आज 124 अंतर्गत त्याला 10 वर्ष जेलमध्ये टाकता येतं. एखाद्याने म्हटलं भारताचा तिरंगा झेंडा मला मान्य नाहीये तर 124 अंतर्गत त्याला जेलमध्ये टाकता येतं. आतंकवादी, माओवादी, नक्षलवादी यांच्यावर 124 देशद्रोहाचा खटला भरता येतो. आणि ते नादान लोक ज्यांनी दिल्लीच्या विद्यापीठामध्ये नारे लावले भारत तेरे तुकडे हो गए 50, ज्यांनी नारे लावले पाकिस्तान जिंदाबाद, त्यांना आमच्या पोलिसांनी 124 लावून जेलमध्ये टाकलं. तर या काँग्रेसला, महाआघाडीला एवढं दुःख झालं की ते म्हणतात आम्ही 124 काढून टाकू. आओ जाओ घर तुम्हारा, या देशाच्या विरुद्ध कारस्थान करा, तुमच्यावर कुठली कारवाई होऊ देणार नाही हा संदेश हे देतात. आणि म्हणून बंधू भगिनींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ही निवडणूक केवळ कांचन कुल यांच्याकरता नाहीये. एखाद्या कांचन कुल निवडून आल्या काय, नाही आल्या काय, एखादा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिला काय, नाही राहिला काय, हा देश राहिला पाहिजे. हा देश राहिला तर आपण सगळे लोक राहू. ही देशाची निवडणूक आहे. ज्यावेळी कांचनताईंचं बटन दाबून, कमळाचं बटन दाबून तुम्ही या ठिकाणी कांचनताईंना मत द्याल, ते मत सरळ मोदींना मिळेल. एका हाती तिरंगा झेंडा घेऊन, दुसऱ्या हाती भारताचं संविधान घेऊन मोदीजी ज्यावेळेस पुढे निघतील, या देशाला कोणी पराजित करू शकणार नाही. आपला भारत हा जगातला उत्तम देश तयार होईल. आणि म्हणून